ओके मोबाईल स्टार्ट दे डावी बाजूला रिमोट बाजूला डायरेक्ट मोबाईलवरती कंट्रोल समजा गाडी. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे विकी ऑटोगार मध्ये. दादा कुठून आले तुम्ही? फुलंब्री. किती अंतर असतं पैठण बसून फुलंब्री? 100 किलोमीटर. 100 किलोमीटर तुम्हाला येणं आहे आणि 100 किलोमीटर कुठे जाणं आहे बा. जवळजवळ 200 किलोमीटरचं अंतर होतं बा. दादा आपल्याकडे आले तर रिमोट किट फिट करण्यासाठी बा. दादा तुम्हाला अवघे 10 मिनिटात आम्ही तुम्हाला रिमोट किट फिटिंग करून दिले बा. तर मोबाईलवरती स्टार्ट सिस्टम तुम्हाला मोबाईलवर स्टार्ट होते आता पण. मोबाईलवरती कंट्रोल होते बा गाडी. त्याच्यामध्ये कनेक्शन आहे बा पूर्ण. हे बा लॉक अनलॉक. हे बा दादा 2 सेलचं बटन दाबलं की मोबाईलवरती गाडी डायरेक्ट स्टार्ट होणार बा. ओके ऍप्लिकेशन तुम्हाला घेऊन दिलं त्याचे काही वगैरे चार्जेस वगैरे नाहीये. त्या ऍप्लिकेशनला रिचार्ज वगैरे पण नाहीये. हे फक्त 5 मिनिटात तुम्हाला कनेक्शन मोबाईलवरती विचार करून दिलं बा. ते 2 वेळेस सेल केल्यानंतर डायरेक्ट गाडी आपली डायरेक्ट बटनवरती स्टार्ट होणार बा. हा अनलॉक करून ओके मोबाईल स्टार्ट दे डावी बाजूला रिमोट बाजूला डायरेक्ट मोबाईलवरती कंट्रोल समजा गाडी. तर त्याच्यामध्ये मोबाईल मध्ये होऊन जाते बा. त्याच्यानंतर 2 रिमोट आहेत. किती भारी क्वालिटीचे रिमोट पण पाहू शकतो. एकदम 4 व्हीलर सारखी फिलिंग आहे बा. घरचेच रिमोट आहे ना. 4 व्हीलरची स्क्रीन आपण 2 व्हीलर डायरेक्ट 4 व्हीलर मध्ये कन्व्हर्ट केल्यासारखं झालेलं आहे बा. पूर्ण सिस्टम आहे. त्याच्यामध्ये काय काय येणार ते तुम्हाला सांगतो समजून. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर आम्हाला सबस्क्राईब केलं नसलं सबस्क्राईब करून घ्या बा आम्हाला. ओके त्याच्यामध्ये तुम्हाला वॉरंटी कार्ड आहे बा. मी तुम्हाला भरून देणार वॉरंटी कार्ड. तुम्हाला 1 वर्षाची सर्व्हिस वॉरंटी भेटणार त्याच्यामध्ये. आणि विशेष म्हणजे असं आहे की मटेरियल हे जे चायना मटेरियल नाही बा. प्युअर मेड इन इंडिया आहे समजा. तुम्ही पाहिलं बा. आणि हे डिजिटल मीडिया आहे समजा. याच्यामध्ये मोबाईलवरती कंट्रोल होणार सिस्टम आतापर्यंत तरी कोणी बनवलेलं नाही बा. हे मेड इन इंडियाची याच्यामध्ये आपल्याकडे आलेलं आहे बा. हे आपण आतापर्यंत टाकतो बा बऱ्यापैकी. तुम्ही व्हिडिओ पण पाहिले असते. हा हे जवळजवळ 10-15 गाडीला आपण आतापर्यंत जोडलं. आपण आता चालू केलं पाहिजे 4-5 दिवसात. त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी रिस्पॉन्स भेटायला लागला पाहिजे. परवा दिवशी रील पाहिले बा. आपण हे फक्त थोडे दिवस झाले बा टाकायला सुरुवात केली. आणि थोड्या दिवसात आपल्याला रिस्पॉन्स पहिल्या किटला तर जास्त भेटला प्रतिसाद आपल्याला. आपण पहिल्या किटा जवळजवळ 10,000 पेक्षा जास्त किटा विकल्या आतापर्यंत बा. त्या किटाला एकदम बेस्ट प्रतिसाद भेटला. चला म्हणलं काहीतरी आपण युनिक मध्ये करू. नवीन मध्ये अपडेट मध्ये घेऊन यावं काहीतरी बा. ते तर झालंय बा. बोर झाले लोक बा. सेफ्टी सोबत आपल्याला आणखीन जास्त फंक्शन काय भेटते काय नाही ते आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो बा. मोबाईलवरती कंट्रोल होतंय पूर्ण. दादाने पण पाहिलंय बा. त्यासोबत वॉरंटी कार्ड पण येणार आहे. असं काही नाही की लोकल मध्ये नाही. करून करायचं तर ओरिजिनल करायचं आणि मेड इन इंडिया करायचं बा. आहे की नाही. असे 2 रिमोट आहे बा त्यासोबत. ओके या क्वालिटीमध्ये 2 रिमोट आहे बा. त्याच्यामध्ये आपल्या गाडीला जे टाकलं की पुश बटनचं फंक्शन टाकलं नाही पाहत आपण. हा पुश बटनवर एक फंक्शन आहे पहा. त्याच्यामध्ये ऑप्शन आहे आपल्यामध्ये. त्याच्यानंतर वायरिंग हार्नेस आहे पहा. आणि जी वायरिंग करायची आपली कोणती गाडी असून आता युनिकॉर्न आपली BS6 मध्ये 7 मीटर मध्ये पहा. सुरुवातीचं मॉडेल आहे आपलं BS6 मधलं. याची काय फिटिंग आहे आम्ही युट्यूबला टाकून देतो पहा. युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसलं आम्ही कपलर टू कपलर आणि एक ना एक वायरची आम्ही वायरिंग याच्यामध्ये सांगून टाकतो पहा व्हिडिओमध्ये. असं काही नाही की पूर्ण आपण व्हिडिओमध्ये सांगून टाकतो पहा. कोणतं वायर कुठं जोडतो कोणतं वायर कुठं नाही. आम्ही ते व्हिडिओ शूट केलेला आहे. ते पण आम्ही आमच्या चॅनलला टाकून देऊ बा. ओके त्याच्यानंतर ही मेन किट आहे बा. सेन्सर किटचं मेन हीच आहे बा. हिने एकदम असं आहे की अँटीना वगैरे येणार त्याला. गाडीला का नॉर्मल टच पण झाला समजा बा असा. याच्यामध्ये अँटीना आहे बा. हा अँटीना आहे. त्याला नॉर्मल व्हायब्रेशन बी झालं तर गाडी आवाज करणार बा. हा म्हणजे गाडी चोरी जाण्याचं काही टेन्शन नाहीये. आपण गाडी कुठं पण लावतो बा. बऱ्याचदा आपण सिटीमध्ये गेल्यानंतर इकडे तिकडे गेल्यानंतर पाहुणे रावळात घरी गेल्यानंतर बऱ्याच ठिकाणी आपल्या गाडी लावण्याची जागा नसते बा. तिथं आपली गाडी आपल्यापासून दूर असते. आपली 1,00,000-1.5 लाख रुपयाची गाडी असते बा. ती चोरीला गेल्यानंतर आपल्याला गाडी भेटणं त्याची गॅरंटी नसते बा. आपण कंप्लीट वगैरे सगळे करतो. पोलीसवाले त्यांच्या हिशोबाने तपास करतात. पण मग आता चोर 3x लेवल झालेले ती गाडी डायरेक्ट काय करून टाकते बा. पार्टनर भेटर सुट्ट्या करून निघून टाकते बा. त्या हिशोबाने मग आपली गाडी आपल्या समोरून गेली तर आपल्या ओळख येत नाही बा. इतकी भांगार अवस्था करून टाकते बा. पिवडून फोडून टाकते. त्याला काय नसते ते पेण्यावर बी विकून टाकू शकते बा तुम्हाला गाडी. आहे नाही त्याच्यामध्ये फ्यूज वगैरे येणार आहे बा. वायरची क्वालिटी पण चांगली बेस्ट क्वालिटी राहणार बा. असं लोकल मध्ये वायर नाहीत बा. कारण तर मेन वायरिंग जी ही लोकल मध्ये असली त्याचं लय चिल्लर झालेलं आहे बा. एकदम लोकल थर्ड क्लास बी निघलेलं आहे बा याच्यामध्ये चायना आयटम. आणि मग त्याला कस्टमरनी बळू पडू नका. आणि जे घेऊन घ्यायचं 10-5 रुपये एक्स्ट्रा जाऊ द्या. पण ब्रँड मध्ये चला थोडं नाही का. तर त्याच्यामध्ये हे फंक्शन पण आहे बा. या रिमोटला पुश बटन आहे बा. त्या पुश बटनवरती आपण गाडी स्टार्ट करू शकतो बा. ओके पुश बटनवरती बी स्टार्ट इंजिन स्टार्ट आणि ऑप्शन आहे. 2 रिमोट आहेत. रिमोटला बी 4 बटन आहेत पहा. पहिले आपण कंपनी आपली एच जी कंपनीची तिकीट होती त्याच्यामध्ये जे फंक्शन सांगितले
ते सगळ्याचं फंक्शन याच्यामध्ये भेटणार आहेत आपल्याला. ओके, सोयाबोली चावी पहा दादा, याच्यामध्ये चावी बनवून टाकायची फक्त, बटन दाबला पटकन चावी बाहेर निघणार पहा. ओके, हे रिमोट आहे, याला किचन वगैरे लावून आपण इथे लावून देऊ शकतो पहा. एकदम 4 व्हीलर सारखं किचन आहे. मोबाईल मध्ये ऍप्लिकेशन वगैरे मी तुम्हाला घेऊन दिले पहा. मोबाईल मधले बी सगळे फंक्शन समजून टाकले पहा. याच्यामध्ये जरी तुम्हाला काय आणखी अडचण असली तरी तुम्ही आम्हाला विचारू शकता पहा. काय अडचण नाही. हा ओके, मी तर तुम्हाला बऱ्यापैकी समजून सांगण्याचा प्रयत्न केला पहा. आणि जरी काही अडचण आली तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही विचारू शकता. आणखीन जर तुम्हाला याच्याविषयी काही फंक्शन विचार असले, मोबाईलला ब्लूटूथ कसं कनेक्ट करायचं हे जाणून घ्यायचं तरी मला तुम्ही विचारू शकता पहा. मी माझा मोबाईल नंबर पण दिलेला आहे बघा. तुमच्याकडे मी मोबाईल नंबर मी तुम्हाला कार्डवरती लिहून देणार आहे. तुम्हाला पुढे जाऊन काही बी अडचण आली तर बऱ्यापैकी मेकॅनिकलची माहिती नाही बा, कनेक्शन कसं आहे काय आहे. तुम्हाला मी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे बा तुम्ही माझं, तर मग ते तुम्ही त्या समोरच्या मेकॅनिकला दाखवू शकता की कोणता वायर कुठं झालं, तो कोणता वायर कुठं नाही. तुम्ही त्या मेकॅनिकला दाखवल्यानंतर ते तुमचं कुठं पण तुमचं ओके करून द्या बा. तुम्हाला पुढे त्या अडचण आल्यानंतर फुलंबरी पासून इथपर्यंत येण्याची वेळ लागणार नाही. तुम्ही तिथं त्या मेकॅनिकला दाखवायची असं असं किट आहे बा, मी या ठिकाणी फिट केलेली आहे, असं मला अडचण यायला लागली तर ते तुम्हाला आपल्या व्हिडिओ दाखवलं कपलर टू कपलर व्हिडिओ आपण बनवलेला आहे बा. त्याचं कनेक्शन आहे काय आहे हे 5 मिनिटात तुम्हाला ते समजून सांगणार आहे बा. चोरीला तर जाण्याचा काही संबंध नाही, फिटिंग पण एकदम प्रॉपर झालेली आहे. काय वायरिंग वगैरे काही कटिंग झाली का? नाही, काहीच नाही. काहीच नाही. आपलं टू आपलं त्यानंतर आपली सर्व्हिस वॉरंटी राहते बा, गाडीची वायरिंगची जी असते ती कंपनीची वॉरंटी राहते बा. त्याच्यामध्ये वायर वगैरे कट झाल्यानंतर आपल्याला सर्व्हिस वॉरंटी भेटत नाही बा. हा, मग ते काय आपलं परत पावसाळ्यात दिवस आहेत पहा पुढचे जे ऋतू आहे ते पावसाळ्यात ऋतू 8-15 दिवसांनी पाऊस सुरू होणार आहे. वायरिंगला जर पाणी लागलं, त्याच्यामध्ये जर पाणी गेलं हा मग त्यांनी काय होतं, कार्बन येतं. कार्बन आल्यानंतर गाडी काय स्टार्ट ओव्हर होत नाही. बेसिक गाडी आहे तर त्याला अपडेट करावं सुद्धा लूज कॉन्टॅक्ट लागत नाही बा. अपडेट मध्ये लूज कॉन्टॅक्ट जर असलं तर ते डायरेक्ट लगेच काय सांगतं, ते मशीन वरती काय एरर सांगतं बा, एरर येते तर अपडेट होत नाही गाडी आपली. मग त्या हिशोबाने काय करायचं, कपलर टू कपलर फिटिंग करायची, कार्बन वगैरे आलं नाही पाहिजे त्या हिशोबाने. नाही तर वायर कट करायचे आणि जायला मारायचे, हे काय कामाचं नाही बा. आपण हेडलाईटचे बल्ब असू द्या काही असू द्या, आपण जे काय फिटिंग करतो ते एकदम प्रॉपर कपलर टू कपलर फिटिंग करतो बा. त्याच्यामध्ये आपण ऑल इंडियामध्ये पार्सल पण सेवा सुरू पडलेली बा आपली कॅश ऑन डिलिव्हरी. त्याच्यापैकी आपले रोजचे 7-8 पार्सल तर आपण 100% पाठवतो बा. त्याच्यामध्ये असं असतं, तुम्ही पूर्ण पेमेंट आम्हाला द्या असं काही नियम नाही बा. तुम्ही 200-300 रुपये आम्हाला अमाऊंट जमा करायची, तिथं आल्यानंतर तुम्ही पेमेंट करू शकता बा. फुलंबरीतून जर तुम्हाला कोणत्या वस्तू टाकायचं तुम्हाला, तिथून आम्ही तुम्हाला पोस्टाने पार्सल देऊ शकतो बा. पार्सल आल्यानंतर तुम्ही आम्हाला पैसे द्या. त्याच्यामध्ये जर तुम्हाला फिटिंगला काही अडचण आली तर ते आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतो बा. कॉन्टॅक्ट नंबर आपले 2 येतात, कारण एक कॉलवरती कंटिन्यू नंबर येत असल्यामुळे व्यस्त असू शकतो, काय अडचण असू शकतो. म्हणून आपण एक प्लॅन बी म्हणून आणखी एक नंबर दिलेला आहे बा. 2 नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. 2 नंबर कंटिन्यू चालू असते. आपण इंस्टाग्रामला व्हॉट्सअपला कंटिन्यू आपण त्याच्यामध्ये रिप्लाय पण देतो बा. बऱ्यापैकी बरेचसे मेसेज पडते, त्यामुळे रिप्लाय देणं शक्य होत नाहीये. तर तुम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन होऊन जा. ग्रुपला जर मेसेज केला तर मेसेज जरा फास्ट मध्ये रिप्लाय तुम्हाला भेटू जाऊ शकतो बा. त्यानंतर कॉन्टॅक्ट वरती त्याच्यावरती जरा शक्य होत नाही बा एवढं. जरी काय अडचण असली तर डायरेक्ट कॉल करू शकतो बा. बऱ्यापैकी कॉल पडते, त्याच्यामुळे थोडंफार अडचण राहते. कस्टमर पण लांबून येतं, त्यांना हँडल करणं जास्त महत्वाचं आहे. त्याच्यामुळे कॉन्टॅक्ट काय जास्त होत नाही बा. तर त्यासोबत असं सिस्टम येणार आहे बा पूर्ण. जरी काही माहिती लागली तर आम्ही तुम्हाला सांगत चलो बा. याच्यामध्ये आणखीन काय जर वेगळं फंक्शन आलं ते आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ. आपल्याकडे जीपीएस सिस्टम पण आहे बा. जीपीएस सिस्टम मध्ये बी तुम्ही गाडी वगैरे कोणकडे गेली, तुमची गाडी कोणत्या स्पीडनी आहे, कोणी जर घेऊन गेल्यानंतर किती अंतरावर घेऊन गेलं बा, आपण जर सांगितलं की दोन्ही जाऊ तुम्हाला नंतर आपण नाही म्हणू शकत नाही काय जवळ. ते गेल्यानंतर किती लांब गेलं तर किती अंतरावर गेलं तर, आणि तिकडे गेल्यानंतर कोणत्या स्पीडनी गाडी चालवली आपली बा. त्याच्यानंतर गाडी नेल्यानंतर दाम केली का काय केली, पेट्रोल तिथलं असतं, कनेक्शन सगळं जे काय आहे ते पूर्ण ऑप्शन ते जीपीएस मध्ये असतं बा. आपण जीपीएसचे व्हिडिओ काढत नाही बा जास्त, कारण जीपीएस जे काय सिस्टम आहे कळलं नाही पाहिजे कोणत्या गाडी टाकली आपण, नाही का. समोरच्या माणसं कळल्यानंतर ते त्याच्या हिशोबाने काढून कनेक्शन काढून देऊ शकतो. त्याच्यामुळे काय नाही, आपण शेअर सर्किट सांगतो, शेअर सर्किटचं पॅनल काही थोडंसं म्हणलं आणि हँडल लॉक थोडं म्हणलं नॉर्मल तर जरी झालं तर गाडी आवाज करणार आहे. तसं जीपीएस सिस्टम आवाज वगैरे करत नाही, त्याच्यामुळे आपण त्याचे व्हिडिओ बनवत नाही. तर आपण आल्यानंतर फिटिंग करून देतो बा. आपल्याकडे भेटतं म्हणून आपण हे फक्त सांगू शकतो. आणि इथं आल्यानंतर आपण जसं शेअर सर्किटचे व्हिडिओ काढतो, त्याची माहिती देतो, काय काय फंक्शन येतं त्याची आपण ते जीपीएस सिस्टम आतापर्यंत माहिती दिली नाही बा. त्याच्यामध्ये जर वाटलंच काही माहिती द्यायची तर आपण तशी देऊ. समजा सेफ्टीसाठी आणि सिक्युरिटीसाठी आपण ते करत नाहीत बा. ओके, तर एक वेळेस अवश्य भेट द्या की ऑटो पार्ट्स पैठण येते. याच्यामध्ये जे रिमोट किट येतं आपल्याकडे जवळजवळ 5 ते 6 कंपनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट तुम्हाला तुम्ही 4-5 प्रकार दाखवले बा. त्याच्यामध्ये म्युझिक सिस्टम वाला पण आहे बा. त्याच्यानंतर रूट्स कंपनीमध्ये, HJC कंपनीमध्ये, जी कंपनी मोबाईल याच्यामध्ये 2 मॉडेल आहेत बा. तुम्हाला एक जे टाकून दिलं ते आणि हे वेगळं आहे बा. हे जे सिस्टम ऑपरेट होतोय आपण 2 मिनिटात काय करू
सिस्टम पूर्ण ऑपरेट करून दाखवा. रिमोटवरती गाडी स्टार्ट करून दाखवा, आहे की नाही. हे 2 रिमोट येतं. लॉकला 4 इंडिकेटर लागणार आणि आवाज करणार हल्ल्यानंतर, नाही का. त्याला आवाज नॉर्मली कसं काय व्हायब्रेशन हळू धक्का जर लागला कोणी, आपल्या बऱ्याच गाड्या अशी चोरी जाण्यापासून वाचल्या याच्यामुळं. एखाद्या गाडी जर चोरी करून नाही बरं, शेजारची गाडी चोरून नेली, हिला ढाका लागला म्हणून ती सुद्धा गाडी आपली राहिलेली समजा. हा म्हणजे बऱ्यापैकी कस्टमर ते आम्हाला फोन येते रिटर्न, दादा तुम्ही असे सेन्सर टाकून दिले आम्हाला, त्याचा आम्हाला फायदा झाला की आमची गाडी शेजारची गाडी चोरून गेली आणि आमची गाडी रिमोट किट मुळे वाचली, सेफ राहिली समजा. आणि बऱ्याच कस्टमरचे असे की त्यांच्या गाड्या ऑर्डर पहिल्या चोरल्या गेल्या असतात. पहा आमची अशाची गाडी चोरली गेली, आता नाही आम्हाला टाकण्याची. त्याच्यामुळे लांबून 200-300 किलोमीटर 400 किलोमीटर लोक येते बघा वगैरे. आणि आपण त्याच्यामध्ये भीती असते की वायर वगैरे काही कटिंग करते का, तुम्ही सांगू शकता बा समजा काय वायर काय कपलर टू कपलर फिटिंग, कपलर टू कपलर. ओके, लॉक झाली, अनलॉक करायचं, 2 नंतर बटन आपलं गाडी आपल्याला स्टार्ट होणार. गाडी रिमोट पण चावी पण बाजूला आहे पहा, ही चावी सुद्धा बाजूला आहे, रिमोटवरती स्टार्ट झाली पहा. असं काही नाही, सगळं फंक्शन तुमचं चालणार आहे. हेडलाईट लागणार तुमची, इंडिकेटर वगैरे लागणार पहा, हॉर्न वगैरे सगळं वाजणार पहा. असं म्हणजे सगळं फंक्शन तुम्हाला त्याच्यामध्ये भेटणार. ते तुम्ही चावी जरी घरी ठेवली तरी याच्यावर चालू शकतो पहा. ही जी चावी आहे का याच्यामध्ये फक्त फिटिंग करणं आहे, आपल्या पेट्रोल वगैरे बसणार आहे की नाही. तर असं ऑप्शन आहे पहा याच्यामध्ये. याच्यामध्ये 4 व्हीलरला पण आहे, पण आपण त्या क्षेत्रामध्ये काम करत नसल्यामुळे आपण 4 व्हीलरचे सिस्टम घेऊन नाही आलो पहा, आहे की नाही. जर लागत असलं कोणाला ऑनलाईन मध्ये आपण 4 व्हीलरचं पण तुम्हाला देऊन टाकू शकतो पहा. दुसऱ्या रिमोट याच्यामध्ये पण 4 रिमोटचं ऑप्शन आहेत पहा. तुम्हाला आपण युट्यूबला चॅनल टाकलेलं पहा, पहिला याची आहे तेच सेम बटन, याला पण 4 बटन आहेत, तिला पण 4 बटन होते आणि याला पण 4 बटन आहेत समजा. लॉक, अनलॉक, सायरन, गाडी पैसे जर कोणी आलं सायरन वाजू शकतो बा आपण. ओके, आणि 2 बटन आपलं याच्यावर पण सुद्धा सेल्फ होणार समजा. म्हणजे 2 रिमोटवरती तुम्हाला सेल्फ करून दाखवलं, सगळे बटन पण चालू करून दाखवले बा. ओके, हे 2 बटन असे, याला किचन वगैरे लावून घ्या तुम्ही बा, तुम्ही एकदम प्रोफेशनल 4 व्हीलर सारखे बा. आणि मोबाईलवरती परत तुम्हाला स्टार्ट करून दाखवतो, त्याच्यावरती स्टार्ट केलं त्याच्यावरती बंद बी करू शकता. म्हणजे असं भीतीचं काही टेन्शन नाहीये की आमचा मोबाईल घरी राहिला बा समजा किंवा रिमोट घरी राहिलं, तसं काही नाही. तुमचं काय जे असेल तुम्ही मोबाईल, रिमोट आणि ओरिजिनल चावी 3 पैकी एक आयटम कोणत्या तरी संघ ठेवा. तुम्हाला जवळजवळ 2 रिमोट आहे, एक चावी आणि एक मोबाईल, म्हणजे 4 पैकी तुम्ही एक आयटम काही संघ ठेवू शकता की नाही. मोबाईल नंतर मोबाईलला चार्जिंग असायला पाहिजे नाही का. तुम्ही मोबाईल घेऊन गेल्यानंतर सगळं घराला नाही की नाही. त्यानंतर मेन आपली सेफ्टी आहे. आपण जितकी जास्त सगळं कुलूप लावू गाडीला तितकं आपल्याला तोडणं बी परेशान होतं की नाही. त्या हिशोबाने तुम्हाला ते तोडणं बी वगैरे शक्य होत नाहीये. ते एक वस्तू प्रॉपर जर तुमच्याकडे असेल तर तुमचं काय होणार आहे. बंद पण याचं होणार बा. जर आपण याच्यावर चालू केली, रिमोटवर चालू केली किंवा याच्यावर चालू केली, आता याचं बंद करतो मी बंद केले पाहिजे सायरन आहे बा. गाडीवर पण टच वगैरे केलं तर आपण हे वाजू शकतो बा. हे दोन्ही ऑप्शन खालचे सायरनचे तर हे ऑप्शन लॉकचं आहे. आता लॉक केल्यानंतर याला जर झटलं तर गाडी आवाज करणार बा. सुरुवातीला थोडी वॉर्निंग देते, नॉर्मल मध्ये आवाज करते पाहिजे आहे की नाही. जास्त टच केल्यानंतर डायरेक्ट 4 मध्ये सायरन वाजतो बा, डायरेक्ट चोरून येणार प्रत्येकाला. आता कोणी मास्टर चावी पण आणली तेव्हा ही जरी चावी लावली तिला समजा घरून तुमच्या उसापासून चोरून नेली गाडी आणि गाडी चोरून नेण्याचा प्रयत्न केला, याला लावली समजा चावी, आता डायरेक्ट गाडी आवाज करणार आहे. आता मी स्विच चालू करीन लगेच 4 इंडिकेटर लागून गाडी आवाज करणार बा. हे बघ चावी बंद केल्यानंतर सिस्टम बंद होणार आहे. सेफ्टी अशी बा, लॉक असेल तरच. आणि अनलॉक असेल, आता अनलॉक केलं आता काय टेन्शन नाही बा, तुम्ही आता लावू शकता, मी न चालू शकता आहे की नाही. लॉक असेल तर म्हणजे असं होतं बा, बऱ्याच तुम्ही पाहुणे आवाज देत होता एखाद्या मौतीच्या ठिकाणी जाता, तिथं गेल्यानंतर गाडी आवाज केल्यानंतर आपल्या बरोबर होत नाही बा. हा मग त्या ठिकाणी तुम्ही अनलॉक करून ठेवू शकता तिला, आहे की नाही. अनलॉक केल्यानंतर ती काही चालू होणार नाहीये, पण कमीत कमी टच केल्यानंतर आवाज येणार नाही बा. असं त्याच्यामध्ये फंक्शन हे तुम्हाला वेळ लागला कमीत कमी 2 दिवस लागतील. 2 दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण मास्टर होऊन जातं मुळे तुम्ही त्याच्यामध्ये सगळी माहिती आहे. मी तुमच्याकडून जेवढं सांगण्याचा प्रयत्न केलाय तेवढं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि जे आपल्याकडे कस्टमर आहे त्यांसाठी आपण व्हिडिओ पण बनवून घेतलेला बा. म्हणजे असं नको व्हायला की आल्यानंतर की प्रत्येक फोन यायला वैभव असं व्हायला लागला मला, तसं काय व्हायला नको. त्याच्यामुळे आपण तुमच्यासाठी तर सांगायला लागलो, प्रत्येक कस्टमरला पण आपण ते सांगायला लागलो बा. ऑनलाईन पण ऑर्डर करू शकता हे पण सांगितलं बा आपण. लॉक अनलॉक चावी बाजून काढली त्याच्यावर आवाज बी केला मास्टर चावी चालू होणार नाही, काय होणार नाही लॉक केल्यानंतर. ही फुल सिक्युरिटी बा. 100% 100% काय 100% सांगतो तुम्हाला गाडी तुमची चोरून जाणार. ओके, परत रिमोटवरती याच्यावरती स्टार्ट केली बा, मोबाईलवरती आहे की नाही. मोबाईलचे ऍप्लिकेशन वगैरे याला काही चार्जेस वगैरे याला काही रिचार्ज वगैरे काही लागणार नाहीये. परत सांगतो मी तुम्हाला, पूर्ण ऑप्शन आहे याच्यामध्ये. जीपीएस सिस्टम रिचार्ज असतं बा, याला आता सगळ्या रिचार्ज वगैरे मारायची नाही गरज नाही. आता बरेच कस्टमरला असं वाटतं की आम्हाला आल्यानंतर किती 1 दिवस लागतील का 2 दिवस लागतील गाडी ठेवा, तसं काही नाही. फक्त किती मिनिटात तुमची फिटिंग करून दिली, फक्त 10 मिनिटात आपण याला फिटिंग करून दिलेली, ब्लूटूथ कनेक्शन पण करून दिले, सगळं करून दिलंय. मोबाईलवरती कनेक्शन झालं, 2 रिमोट झाले आणि फिटिंग वगैरे बी झालेली बा. आता आमच्याकडे मास्टर मेकॅनिक आहेत बा, 10 मिनिट तुम्हाला कनेक्शन करून देतो बा आम्ही. ओके,
फुल ट्रेन म्हणजे आपण 10,000 पेक्षा जास्त गाड्या टाकून दिल्या त्याच्यामुळे आम्ही झोपेत उठलो बी फिटिंग करायला लागलो तरी फक्त तुम्हाला 10 मिनिटात आम्ही फिटिंग करून देतो बा. ओके, धन्यवाद दादा, तुम्ही बऱ्याच लांबून आले बा. Come on.